रुद्रवीर ठाकूर केवळ याच गावाचे नव्हे तर आजूबाजूच्या 10 गावांचेही प्रमुख होते. ते अत्यंत कडक तत्वांचे प्रमुख होते. त्यांचे वय सुमारे 27 वर्ष होते. त्यांचे व्यक्तिमत्व देखणे आकर्षक होते. ते जितके देखणे होते तितकेच तत्वनिष्ठही होते. गुन्हा करणाऱ्या कोणालाही, मग तो पुरुष असो वा स्त्री, ते कठोरतम शिक्षा देत असत. आजही एक निर्णय घेऊन ते पंचायतीतून बाहेर पडत होते तेव्हा त्यांची पावले अचानक थांबली. त्यांच्यासमोर उभी असलेली एक स्त्री त्यांच्याकडे रागाने पाहू लागली. तुम्ही निकाल दिलात सरपंच. माझा नवरा निर्दोष असताना आम्ही फक्त गरीब आहोत म्हणूनच आमचं कोणी ऐकलं नाही, ती स्त्री स्वतःशी म्हणाली. ती आपल्या नवऱ्याचा बचाव करत होती. कदाचित ती हतबल होती, कारण गावातील निरक्षर स्त्रिया आपल्या नवऱ्याची चूक माहीत असूनही अनेकदा आपल्या नवऱ्यावर अवलंबून असतात. त्या बाईचा नवरासुद्धा दारू पिऊन शेजाऱ्याशी भांडला होता आणि त्याला काठीने मारून गंभीर जखमी केले होते. इथे श्रीमंत आणि गरीब असा कोणताही भेद नाही. कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. रुद्रवीर कपाळावर आढ्या आणत म्हणाला. मग म्हणजे तुला वाटतं की तू जे केलंस ते बरोबर होतं? मी त्यावेळेची वाट पाहीन जेव्हा एखाद्या मोठ्या वाड्यातला माणूस गुन्हा करून आपल्यासारखा या पंचायतीसमोर उभा राहील. तेव्हा तुम्ही त्याला काय शिक्षा द्याल तेच मी बघेन. त्या बाईने चादरीने आपला चेहरा झाकला, पण तिच्या डोळ्यात दाटून आलेले अश्रू पाहून रुद्रवीर ठाकूर याचे हृदय पिळवटून गेले. ते तिचे दुःख समजू शकत होते. रुद्रवीरने तिच्या नवऱ्याला शिक्षा म्हणून सांगितले होते की त्याचा शेजारी बरा होईपर्यंत त्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च तो उचलेल. त्यानंतर तो शांतपणे आपल्या गाडीकडे चालू लागला. त्याच्या गाडीच्या मागे सुरक्षा वाहने येत होती. रुद्रवीर ठाकूर आता आपल्या भव्य वाड्याकडे जात होते. आज पहिल्यांदाच तिच्यावर चोरीचा आरोप झाला होता आणि आपल्या आयुष्यात अशा दिवसाला सामोरे जावे लागेल याची तिने कधीही कल्पना केली नव्हती. मी बोलते ना अम्माजी, हो हीच ती चोर. तिनेच तुझा 9 कॅरेटचा हार चोरलाय. मी सांगते तिची कातडी सोलून काढा, तरच ती स्वतःचं सत्य सांगेन. सुनंदाजींनी चांदणीकडे रागाने पाहिले, जी सतत रडत होती आणि आता निशब्द झाली होती. चांदणी सांग, तो हार कुठे आहे? अम्माजी आज जरा कठोरपणे बोलत होत्या. यावेळी चांदणीला उचकी लागली. तिच्यासोबत हे नेहमीच घडायचे. अति रडल्यामुळे आणि भीतीमुळे तिचा आवाज दाटून यायचा. हे फक्त एकच उघड नव्हते. लहानपणापासूनच तिच्यासोबत असे घडत होते. तिचे वडील तिच्या आईलाही त्रास द्यायचे आणि मग चांदणी हे सर्व मुकाट्याने बघत असे आणि आपल्या आईलाही कधी मदत केली नाही. चांदणीने आपले हात मागे खेचले आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्या 2 निर्दयी बहिणींनी तिला आवरण्याचा प्रयत्न केला आणि मग चिमट्याने तिचे तळ हाताला चटके दिले. ती रडत होती, पण तिचा आवाज बसला होता. तिला इतकं रडताना पाहून अम्माजींना आतून खूप मोठा धक्का बसला. सुनंदा, देवाला घाबर. ती लहान आहे. तिला इतका त्रास देऊ नकोस. देवाच्या क्रोधाला घाबर. संध्याजींनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. वहिनी, तिला घाबरवायला पाहिजे. जिने चोरी केली. आम्ही कशाला घाबरायचं? जर तू पुन्हा कधी काही चोरलंस तर लक्षात ठेव, मी यापेक्षाही वाईट वागेन. सुनंदाजी निर्दयीपणे म्हणाल्या. तिने त्या निरागस मुलीला दूर ढकलले आणि आपल्या बहिणीसोबत आत गेली. अम्माजी जड अंतकरणाने तिच्या बाजूला बसल्या तर संध्याजींनी त्यांचे अश्रू पुसत चांदणीच्या दगडासारख्या निश्चल देहाला आपल्या जवळ धरले. आज त्यांना त्या मुलीबद्दल खूप वाईट वाटत होते आणि आपल्या वहिनी आणि त्यांच्या बहिणीवर खूप रागही येत होता. पण त्या स्वतः आयुष्यात कधीच बोलल्या नव्हत्या. स्वतःच्या हक्कासाठी सुद्धा कधी आवाज उचलला नव्हता. मग त्या दुसरा कोणासाठी आवाज कसा उचलणार होत्या? अम्माजी वेदनादायी नजरेने चांदणीच्या हाताकडे पाहिले, जे देवाने इतके सुंदर बनवले होते. इतके सुंदर की त्यांना स्पर्श केल्यानेही डाग पडले असते. उठ चांदणी, त्या म्हणाल्या. त्या मोठ्या कष्टाने उठल्या आणि तिला खोलीत घेऊन गेल्या. तिच्या तळहाताच्या भाजलेल्या खुणा पाहून ती मुकाट्याने रडली. तिचे अश्रू जणू थांबतच नव्हते. अशा प्रकारे तिला काहीच आराम मिळणार नाही. हे लोक क्रूर आहेत. देव या बहिणींना नक्कीच शिक्षा देईल. मोलकरणीला हाक मारत ती दुःखाने म्हणाली. अम्माजी, आपण काय करायचं? संध्याजींना काळजी वाटू लागली. संध्या, तिला हॉस्पिटलमध्ये नेलंच पाहिजे, नाहीतर तिच्या हाताला फोडं येतील, ती काळजी आणि वेदनेने म्हणाली. गाडी बाहेर काढण्यात आली आणि चांदणीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिच्या दोन्ही हातांना पट्टी बांधण्यात आली होती आणि मग तिला वाड्यात परत आणण्यात आले. आता तू आराम कर चांदणी, आणि तुझे हात बरे होईपर्यंत बाहेर येऊ नकोस. ती आत गेली तर चांदणी तिथे उभी राहून त्या उंच भिंतीकडे पाहत होती, ज्यांच्या रहिवाशांची हृदये खूपच लहान होती. हे सर्व आताच घडत नव्हते. गेल्या 2 वर्षांपासून तिला अशा क्रूरतेचा आणि छळाचा सामना करावा लागत होता. चांदणी अम्माजींची दूरची ओळखीची होती. तिच्या वडिलांनी तिच्या आईवर क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. तिला घटस्फोट दिला होता आणि घरातून हाकलून दिले होते.
सरिताजींच्या भावांना तिची दया आली आणि त्यांनी तिला आपल्या घरी आणले. पण तिथेही तिच्या वहिनींनी तिला शांततेत जगू दिले नाही. तिच्याबद्दल कोणालाही खरी सहानुभूती नव्हती. तिला फक्त एवढीच आशा होती की तिच्या मुलीला सुरक्षित निवारा मिळावा. तिची मुलगीही आता सज्ञान झाली होती, पण अजूनही तिच्यासाठी खूप लहानच होती, अगदी 19 वर्षाची, निरागस आणि लाजाळू चांदणी. आणि हे सगळं तिला तिच्या आईवडिलांकडून वारसा म्हणून मिळाला होता. आपल्या मुलांना चांगलं वाढवणं हे आईवडिलांचं कर्तव्य आहे, पण जेव्हा वडील त्यांच्या आईचा छळ करतात आणि आई मुकाट्याने सहन करते, तेव्हा मूल मानसिकदृष्ट्या कमजोर होतात. त्यांनी जसा सामना करायला हवा तसा ते करू शकत नाहीत आणि सतत आधाराच्या शोधात असतात. चांदणीची आई फक्त 2 महिन्यांपूर्वीच वारली होती. अम्माजी तिच्या आईला त्याआधी 2दा भेटल्या होत्या. त्यांना ती खूप आवडली होती आणि तिची मुलगी चांदणी तर तिला विशेष प्रिय होती. बोलता बोलता तिच्या तोंडातून ते शब्द सहजपणे बाहेर पडले, चांदणीला मला सोपवून दे. आणि ती लगेच तयार झाली. इतक्या लवकर तयार झालेल्या आईला पाहून अम्माजींना आश्चर्य वाटले. पण जेव्हा सरिताजींनी आपल्या अनुभव सांगितला तेव्हा अम्माजींना खूप दुःख झाले. त्या असेही म्हणाल्या होत्या की जर त्यांना काही झाले तर त्यांच्या मुलीला अम्माजींच्या हवाली करावे. त्यांचा आपल्या भावांवर अजिबात विश्वास नव्हता. ते दोघेही आपल्या बायकांचे गुलाम होते. मग त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलीची काळजी कोण घेणार? त्या चिंतेने ग्रासल्या होत्या. त्यांना क्षयरोग झाला होता, जो आता शेवटच्या टप्प्यात होता. त्यांनी जगण्याची सगळीच आशा गमावली होती. मग एके रात्री त्या झोपल्या आणि सकाळी उठू शकल्या नाहीत. त्यांना फक्त एकच मुलगी होती, जी आपल्या आईच्या मृत्यूचे दुःख सहन करत होती. ती तिच्या मृत्यूचा शोक करत होती. इतर कोणाच्याही डोळ्यात अश्रू नव्हते. तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिचे वडीलसुद्धा तिला भेटायला आले नव्हते. त्या दिवसापासून तिच्या मनात पितृत्वाच्या नात्याबद्दल तीव्र तिरस्कार निर्माण झाला. हा तो क्षण होता जेव्हा अम्माजींनी सरिताच्या भावांकडे चांदणीला मागितले. सुरुवातीला ते तयार नव्हते, पण नंतर त्यांच्या बायकांनी समजावल्यानंतर ते तयार झाले आणि त्यांनी चांदणीला अम्माजींच्या हवाली केले. अम्माजींच्या मिठीत चांदणीला सुरक्षित वाटत होते. पण 2 महिन्यांच्या काळात तिच्या लक्षात आले की तिला तिच्या कुटुंबाने नव्हे तर केवळ अम्माजींनीच दत्तक घेतले आहे आणि वेळोवेळी या वाड्यातील लोक तिला याची जाणीव करून देत होते. आज तर हद्दच झाली. त्यांनी तिचे दोन्ही हात जाळले. ती हुंदके देत रडत होती. सूरज ठाकूरला 2 मुलगे होते, आनंद ठाकूर आणि विजय ठाकूर. थोरला मुलगा आनंद ठाकूर यांचे लग्न प्रियाशी झाले होते. त्यांना रुद्रवीर ठाकूर नावाचा एक मुलगा होता. पण मुलाच्या जन्मानंतर लगेचच प्रियाचे निधन झाले. रुद्रवीरसाठी अम्माने अनंत ठाकूरचे दुसरे लग्न संध्याजी यांच्यासोबत लावून दिले, जी त्यांची एक चांगली आई ठरली. देवाने संध्याला अपत्यप्राप्ती केली नव्हती, पण ती रुद्रवीरला आपला मुलगा मानत असे. दुसरीकडे विजय ठाकूरचे लग्न त्यांच्या पसंतीची मुलगी सुनंदाशी झाले होते. त्यांनाही मयंक ठाकूर नावाचा एक मुलगा होता. आरती हे सुनंदाची धाकटी बहीण होती, जी त्यांच्यासोबत वाड्यात राहत असे, कारण त्यांचे आई वडील वारले होते आणि तिला जाण्यासाठी दुसरी कोणतीही जागा नव्हती. सुनंदाचा मुलगा मयंक त्याच्या आईसारखाच होता आणि आरती अगदी तिच्या बहिणीसारखी होती. विजय ठाकूर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची नजर त्या भव्य वाड्यावर आणि संपूर्ण जहागिरीवर होती, विशेषतः रुद्रवीर ठाकूरच्या प्रमुख पदावर. तो अनंत ठाकूरचा ज्येष्ठ मुलगा होता आणि त्यामुळे त्याला ते पद वारसा हक्काने मिळाले होते, जे विजय ठाकूर आणि त्यांचा मुलगा मयंक ठाकूर यांना सहन होत नव्हते. ते पद मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार होते. रुद्रवीर ठाकूर वाड्यात प्रवेश करताच त्याच्यावर फुलांचा वर्षाव झाला. तो जवळपास 3 महिन्यांनंतर परत आला होता. तो बहुतेक त्याच्या फार्म हाऊसवर किंवा छावणीतच राहत असे. तो मोठ्या वाड्यात क्वचितच येत असे. जेव्हा कधी त्याची आई किंवा विशेषतः अम्माजी बोलवत, तेव्हा तो क्षणभरही विलंब न लावता हजर होत असे. आजही तो अम्माजींच्या आमंत्रणावरून आला होता आणि नेहमीप्रमाणे फुलांचा वर्षाव करून त्याचे स्वागत करण्यात आले होते. त्याला पाहताच आरतीला एक विचित्र धुंदी चढली. रुद्रवीर वाड्यात क्वचितच येत असला तरीही तो तिला प्रचंड आवडत असे आणि जेव्हा कधी तो यायचा तेव्हा आरती त्याच्या भोवती घुटमळत असे. आजही ती त्याच अवस्थेत होती. तो सर्वांना भेटायला अम्माजीच्या खोलीत गेला. अम्माजींनी त्याला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. नेहमीप्रमाणेच त्याने पटकन दोन्ही हात जोडून त्यांचा पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतले. अम्माजींनी त्याला उचलून घेतले आणि मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. तू खूप क्रूर आहेस रुद्र. तुझी अम्माजी तुझ्याशिवाय कशी जगत आहे याची तुला कल्पना नाही. बोलवल्याशिवाय आपल्या अम्माजीकडे येणे रुद्रवीरला अपमानकारक वाटते का? त्या दुःखी स्वरात तक्रार करत म्हणाल्या, तसं काही नाही अम्माजी. तुम्हाला माहीत आहे की रुद्रवीर तुमच्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदानही द्यायला तयार होईल. त्यांच्या शब्दांनी अम्माजींना खूप वेदना झाल्या. इतरांची कठोर आणि पाषाण हृदय असलेला
आपल्या अम्माजी आणि आईसाठी मात्र खूप हळवा होता. तो तिच्यासोबत बराच वेळ बसला होता. अम्माजींना त्याला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे होते. त्यांना आपल्या चांदणीबद्दल सांगायचे होते. ती बोलायला सुरुवात करणारच होती तेवढ्यात रुद्रवीरला एक फोन आला. तो फोनवर बोलत दरवाजाकडे जात होता तेव्हा बाहेरून एक नाजूक आकृती त्याला धडकली. रुद्रवीरने लगेच हात पुढे करून तिच्या कमरेभोवती हात टाकला आणि तिला पडण्यापासून वाचवले. ती मागे झुकली आणि रुद्रवीरने तिला आपल्या मिठीत घट्ट धरले. जणू काही क्षणभरासाठी वेळ थांबला होता. ते दोघे एकमेकांकडे नुकतेच पाहत राहिले. पुढच्या क्षणी चांदणी दचकली आणि रुद्रवीर लगेच मागे सरकला. ती ताठ उभी राहिली आणि तिने आपली नजर खाली झुकवली तर रुद्रवीर अम्माजींकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता. बाळा, ही चांदणी आहे. अम्माजींनी प्रेमाने तिचे नाव घेतले आणि तो निःशब्द झाला. काय झालं दीदी? तुम्हाला माहीत आहे रुद्रवीर तसा नाही. तो चांदणीकडे का बघेन? त्याची निवड इतकी वाईट नाहीये. आरती कपाळावर आड्या आणत म्हणाली. अरे हो, ती कशी व्यक्ती आहे याची तुला कल्पना नाही. ती कोणालाही आपल्या ताब्यात कसं ठेवू शकते. तिच्या डोळ्यात अशी कोणती जादू आहे? जो कोणी तिच्या डोळ्यात एकदा पाहतो तो तिचा होऊन जातो. मला माहीत नाही. रुद्रवीरच्या हृदयात तिने आपले स्थान मिळवण्याआधी तू त्याला ताब्यात घे. सुनंदा तिला एक कठोर धडा शिकवत म्हणाली. जरी तिला याची जाणीव नव्हती. देवाच्या निर्णयाविरुद्ध कोणीही काहीही करू शकत नाही. अम्माजी, तुम्ही तिला इथे आणायला नको होतं. तुम्हाला माहीत आहे यामुळे फक्त आणि फक्त समस्याच निर्माण होतील. रुद्रवीर म्हणाला. रुद्रवीर, माझ्या बाळा, ती किती निरागस आहे. तिला कोण नाही. तिला शिक्षणाची खूप आवड आहे. शक्य झाल्यास तिला शहरातील एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून द्या आणि वसतिगृहात ठेवा. म्हणजे ती स्वतःच्या भविष्याची काळजी घेऊ शकेल. अम्मा तिच्याबद्दल काळजीने म्हणाल्या. तिला तिचे कसे तरी रक्षण करायचे होते. वाड्यात तिच्यासोबत जे काही घडत होते, तिच्याकडून नोकरासारखी सगळी कामे करून घेणे आणि नंतर तिच्यावर चोरीचा आरोप होणे, याबद्दल तिने रुद्रवीरला काहीच सांगितले नव्हते. तिला घरात कुठलाही तमाशा नको होता. तिला फक्त चांदणीला गुपचूप शहरात पाठवायचे होते आणि ते फक्त रुद्रवीर ठाकूरच करू शकत होते. शहरात हॉस्टेलमध्ये राहणं सुद्धा पूर्णपणे सुरक्षित नसतं. तिथलं वातावरण मला बघावं लागेल. चल, मी काहीतरी करतो. काळजी करू नकोस. असं म्हणून तो तिला धीर देत आपल्या खोलीकडे निघाला. त्याला त्या वाड्यात येऊन 3 दिवस झाले होते आणि त्याला आता निघायचं होतं. पण त्याआधी अम्माजींनी चांदणीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर टाकली होती. तो आपल्या खोलीत गेला. मोबाईल चार्जिंगला लावला. कपाटातून आपली सैल विजार आणि शर्ट काढून बाथरूममध्ये गेला. मला काही कळत नाहीये. बरं जा आणि ही कॉफी सरदारजींना दे. आरतीने मग तिच्या हातात देत म्हटले आणि ती घाबरली. तू दुसऱ्या कोणामार्फत पाठव. चांदणी घाबरून म्हणाली. तू स्वतःच जाशील, ऐकलंस का? ती तिच्यावर गुरगुरली. चांदणी हताशपणे थरथरत्या हातांनी कॉफीचा मग घट्ट धरून रुद्रवीरच्या खोलीकडे निघाली. दारावर थाप मारून ती तिथेच उभी राहिली. तिचे हृदय धडधडत होते. तिने रुद्रवीरला फक्त एकदाच पाहिले होते, जेव्हा अम्माजींच्या खोलीत तो तिला अचानक भेटला होता. त्याचा तो अहंकार आणि कठोर चेहरा पाहून ती पहिल्याच नजरेत त्याला घाबरली होती. म्हणून तिने त्याला टाळले होते. आणि आता आरती तिला त्याच माणसाच्या खोलीत पाठवत होती. ती घाबरली होती. नाहीतर तिने काय केले असते? थरथरत ती वळली आणि आरतीकडे पाहिले. जणू काही डोळ्यांनीच विनवणी करत होती की ती आज जाऊ शकत नाही. पण आरतीने तिला कठोरपणे इशारा केला. आज जा, नाहीतर ती एक मूक धमकी आहे असे समजून चांदणी संकोचत खोलीत शिरली. ती आत जाताच आरतीने संधी साधून बाहेरून दार बंद केले. आता खरी गंमत सुरू होईल. जेव्हा रुद्रवीरला तिच्या कृत्याबद्दल कळेल तेव्हा ते स्वतःच तिला चारित्र्यहीन समजतील आणि घरातून हाकलून देतील. जर तिच्यावर आरोप झाला तर रुद्रवीर ठाकूर वाचतील, पण ती स्वतःच अडचणीत येईल. आरतीने मनातल्या मनात सगळा डाव साधला आणि गुपचूप तिथून निघून गेली. दरम्यान चांदणी थरथरत बाजूला उभी होती. सरदार रुद्रवीरची भीतीच तिच्यासाठी पुरेशी होती. तिने कॉफीचा मग बाजूला ठेवला आणि ती निघणारच होती. तेवढ्यात रुद्रवीर बाथरूममधून बाहेर आला. थांबा. त्याच्या कठोर आवाजाने चांदणीची उरलेली शुद्ध हरपली. थरथर कापत तिने मागे वळून रुद्रवीर ठाकूरकडे पाहिले. हो, तू माझ्या खोलीत का आली आहेस? त्याने भुवया चढवत विचारले. ती कॉफी. तिने टेबलावरच्या मगकडे इशारा केला. पण मी कॉफी मागवलीच नव्हती. हे ऐकून चांदणीचे उरलेले धैर्यही नाहीसे झाले. मी ते परत नेऊ का मग? तिने घाबरून विचारले. एक सेकंद. तू इथे कशासाठी आली आहेस? मला स्पष्ट सांग. रुद्रवीर म्हणाला. ही कॉफी पी. रुद्रवीर तिची अशी परीक्षा का घेत होता हे तिला कळत नव्हते. मी पीत नाही. ती कडू आहे. ती लाजत म्हणाली. मी काय म्हणतो ते ऐकलंस का? पी. त्याच्या मंद पण ठाम ओरडण्याने तिने डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहिले. पी. तो पुन्हा कठोर स्वरात म्हणाला आणि चांदणीने पटकन कॉफीचा मग उचलला. आता ती त्याच्या खोलीत होती. त्याचा आदेश न मानण्याचे धाडस तिला
कुठून मिळणार होते? पण तिच्यात ती कडू कॉफी पिण्याचेही धाडस नव्हते. ती थरथर कापत उभी होती. तिचे डोळे मिटलेले होते. जणू काही डोळे मिटल्याने सर्व काही नाहीसे होईल. तू स्वतः पिणार की मी तोंड उघडून तुला प्यायला लावू? त्याच्या धमकीवर चांदणी घाबरली. तिने नाक मिटून एका दमात सगळी कॉफी घटाघटा प्यायली. तिने इतके कडू पेय कधीच प्यायले नव्हतं. घोट घेताना तिच्या हृदयाची धडधड वाढली. तिने घशावर हात ठेवला. घाईघाईत पिल्यामुळे तिचे गाल धोक्याच्या पातळीपर्यंत लाल झाले होते. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले आणि तिला उलटी करण्याची तीव्र इच्छा झाली. तिथेच उलटी होण्याआधी तिने पटकन तोंड झाकले आणि बाथरूमकडे धावली. रुद्रवीर तिच्याकडे पाहतच राहिला. जेव्हा ती परत आली तेव्हा ती जोरजोरात रडत होती. रडू नकोस, तो कठोरपणे म्हणाला. घाबरलेली चांदणी दाराकडे धावली. पण तो काय? दार बंद होतं. ती हे वारंवार म्हणत होती. एकदा दोनदा तिने दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते उघडले नाही. ये, दार उघडा. तुम्ही दार का लावले? यावेळी ती रडत म्हणाली. तिचे बोलणे ऐकून रुद्रवीरला स्वतःलाच धक्का बसला आणि तो दाराकडे आला. दार खरंच बंद होते. कोणी लावलं? त्याला काळजी वाटू लागली. दुसरीकडे चांदणी आता लहान मुलासारखी मोठ्याने रडत होती. गप्प बस, रडणं थांबव. मला काहीतरी विचार करू दे. कपाळ चोळत तो विचार करू लागला. तुम्ही मला मुद्दाम इथे आणलंय जेणेकरून तुम्ही माझ्या चारित्र्यावर टीका करू शकाल. तू गप्प बसशील का प्लीज? तिचे शब्द ऐकून रुद्रवीरला धक्काच बसला. त्याचा राग आता शिगेला पोहोचला होता. तिने त्याला असा माणूस मानले होते, तर त्याच्या सभ्यतेचे संपूर्ण गावाने उदाहरण घेतले होते आणि ही मुलगी त्याच्या स्वतःच्या प्रतिष्ठेलाच धोका देत होती. दार उघडा ना, नाहीतर मी आवाज करेन, ती त्याला लहान मुलासारखी धमकी देत होती. रुद्रवीर लगेच पुढे सरकला. तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला भिंतीला दाबून धरले. त्याच्या अचानक जवळ आल्याने चांदणीच्या पाठीत हलकी वेदना झाली. आता जर तू आवाज केलास तर मी तुला खूप कठीण शिक्षा करेन. अचानक दार उघडले आणि घरातील सगळे लोक खोलीत शिरले. आतील दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. रुद्रवीर तिच्या समोर चांदणीच्या अगदी जवळ उभा होता. त्याचा हात तिच्या तोंडावर होता. रुद्रवीर लगेच मागे सरकला, पण चांदणीचा श्वास जणू तिच्या छातीतच अडकला होता. तिला इच्छा असूनही नीट श्वास घेता येत नव्हता. तिचा श्वास वारंवार थांबत होता. रुद्र, बाळा, काय झालं? अम्माजींनी आश्चर्याने विचारले. अम्माजी, तसं काही नाही, तुमचा गैरसमज होत आहे. तो खूप घाबरला होता, कारण त्या क्षणी त्याची अवस्था खूपच चुकीची वाटत होती. रुद्र, तुझ्या खोलीत ही मुलगी? अम्माजींनी प्रश्न अर्धवट ठेवला. चांदणी रडत रडत अम्माजींना मिठी मारली. आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अम्माजी जड अंतकरणाने म्हणाल्या. अम्माजी, तुम्हाला जसा विचार येतोय तसं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही तिला विचारायला हवं. तो तिच्याकडे जाऊन चांदणीला घट्ट धरून अम्माजींपासून वेगळे करत म्हणाला. सांगा, मला सांगा. सांगा अम्माजींना काय झालंय? पण चांदणीचा आवाज घशातच अडकला होता. मला वाटतं या मुलीचा हा डावच आहे. रुद्रला जाळ्यात अडकवण्यासाठी ती त्याला भुरळ घालायला आली असावी. आरतीने मध्येच टोकले. हे ऐकून चांदणी रडली आणि तिने किंचित मान हलवली. ती स्पष्ट बोलू शकत नव्हती, पण तिची अवस्था बरंच काही सांगून जात होती. आरतीला तिला एक थप्पड माराविषयी वाटली, कारण तिला चांदणीला जाळ्यात अडकवायचे होते, पण गोष्टी उलट्या झाल्या होत्या आणि रुद्रवीरच पकडला जात असल्याचे दिसत होते. रुद्र, तू एक सरदार आहेस. एका असहाय्य आणि निरागस मुलीसोबत असे वागणे तुला शोभत नाही. अम्माजी प्लीज, तो वेदनेने तिला मध्येच थांबवत म्हणाला आणि तिने दुःखाने तोंड फिरवले. काही बोलणार आहेस की नाही? तिच्या शांततेमुळे रुद्रवीरला राग आला, कारण त्याला अपराधी वाटत होते. रुद्र, थांब. तू त्या मुलीला का घाबरवत आहेस? अम्माजींनी त्याला थांबवले. जर तसं असेल तर ठीक आहे अम्माजी, तुम्हीच सांगा मला कोणती शिक्षा मिळावी असं तुम्हाला वाटतं? रुद्रने जड अंतकरणाने तिच्याकडे पाहिले. त्याचवेळी आरतीच्या हृदयाची धडधड वाढली होती. तुझं बरोबर आहे रुद्र, तू नेता आहेस, तू सरदार आहेस, तू नेहमीच सर्वांसाठी निर्णय घेत असतोस. आज सुद्धा एक निर्णय घे, मी ते तुझ्यावर सोडते. या मुलीला न्याय मिळायलाच हवा. अम्माजी म्हणाल्या. हे ऐकून त्याने मुठ्ठी आवळल्या. तुम्ही आज्ञा करा अम्माजी, तो मान झुकवून म्हणाला. आतल्या आत तो सहनशक्तीच्या एका कठीण परिस्थितीतून जात होता. लग्न, या मुलीशी लग्न करा. अम्माजींनी आपला निर्णय जाहीर केला. तुम्ही काय म्हणत आहात अम्माजी? हे कसं शक्य आहे? रुद्र तिच्याशी लग्न का करेल? सुनंदा पूर्णपणे खचून पुढे सरकली, पण अम्माजींच्या निर्णयानंतर रुद्र काहीच बोलला नाही. कदाचित त्यालाही वाटत होतं की हे लग्न आता काळाची गरज बनली आहे. सर्वांनी पाहिलेल्या परिस्थितीनंतर फक्त रुद्र चांदणीला स्वीकारू शकत होता. अम्माजींनी कठोर स्वरात सुनंदाला गप्प केले, पण ती गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हती. तिला आपल्या बहिणीला रुद्रसोबत पाहायचे होते, जी रुद्रसोबत मिलनाची स्वप्ने पाहत होती. हे चुकीचं आहे. तुम्हाला या मुलीची स्थिती माहीत आहे का? ती रुद्रच्या लायकीची आहे का? तिच्यात रुद्रची वधू होण्याची हिंमत आहे का? सुनंदा रागाने म्हणाली. पुरे सुनंदा, हे विसरू नकोस की मी तिची जबाबदारी घेतली आहे.
आणि या जबाबदारीत माझ्याकडून थोडी जरी चूक झाली तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही, अम्माजी कठोरपणे म्हणाल्या. चांदणी अम्माजींच्या बाजूला गुडघे टेकून अजूनही रडत होती. तिला काहीतरी बोलायचे होते, पण तिचा आवाज घशातच अडकला होता. अम्माजींनी संध्याजींना वडिलोपार्जित कागदपत्रे आणायला आणि चांदणीसाठी कपड्यांची व्यवस्था करायला सांगितले. दरम्यान आरती आणि सुनंदा रागावल्या होत्या. तिला मत्सर वाटत होता. गोष्टी अशा प्रकारे घडतील यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. आरती, तुला हे सगळं करण्याची काय गरज होती? बघ, सगळं काही उलटपालट झालंय. आता रुद्र तुझ्यापासून कायमचा दूर होईल. त्यापेक्षा तू त्याच्यासोबत खोलीत स्वतःलाच कोंडून घेतलं असतंस तर बरं झालं असतं. सुनंदाने नीचपणाचा सर्वच मर्यादा ओलांडल्या होत्या. रागाच्या भरात आरतीने टेबलावरचं सगळं सामान जमिनीवर फेकलं आणि किंचाळली. रुद्र माझा आहे दीदी, फक्त माझा. त्याला कोणीही माझ्यापासून दूर नेऊ शकत नाही. ती मुलगीसुद्धा नाही. मी तिला ठार मारेन. ती वेड्यासारखी किंचाळत होती तर सुनंदा तिच्याकडे खेदाने पाहत होती. जे काही घडत होतं ती तिच्या स्वतःच्या बहिणीची चूक होती. तिने एक अविचारी पाऊल उचलले ज्यामुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले. आरती असे काही करणार आहे याची तिला किंचितही कल्पना असती तर तिने तिला हे कधीच करू दिले नसते. पण आता वेळ निघून गेली होती. काहीही करता येणार नव्हते. जेव्हा अम्माजींच्या दोन्ही मुलांना हे कळले तेव्हा ते थक्क झाले. आनंद ठाकूर आणि विजय ठाकूर दोघेही आपल्या आईच्या निर्णयामुळे नाराज होते. हा निर्णय अचानक घेतला होता, पण त्या दोघांपैकी कोणीही त्यांच्या विरोधात जाण्याचा विचारही करू शकत नव्हते. आनंद ठाकूर गप्प राहिला, पण विजय ठाकूरला ते सहन करणे कठीण जात होते. त्याला मनापासून वाटत होते की रुद्रवीरची पत्नी असलेली मुलगी ही त्याचीच साली असावी. सर्व काही आपल्या नियंत्रणात राहावे म्हणून त्याला काहीतरी करावे लागणार होते. पण आता सर्व काही नियंत्रणाबाहेर गेल्यासारखे वाटत होते. हे सगळं कसं झालं? त्याने आपल्या पत्नीला रागाने विचारले. सुनंदाजींनी आपल्या बहिणीकडे, जिने हे सर्व घडवून आणले होते, एक कठोर कटाक्ष टाकला. पण त्या आपल्या पतीसमोर आरतीला दोष देऊ शकत नव्हत्या. नाहीतर त्यांनी तिला त्या क्षणी घरातून हाकलून दिले असते. आणि मग आरती कुठे जाणार याचा विचार करत त्या गप्प राहिल्या. हे बरोबर नव्हतं. सुनंदा, हे लग्न थांबवायलाच हवं, विजय ठाकूर म्हणाला. तो मनातल्या मनात एक नवीन योजना आखत होता, पण त्याला हे माहीत नव्हते की त्याची प्रत्येक योजना व्यर्थ ठरणार होती. अम्माजी, असं नव्हतं, तुम्ही कृपया. चांदणी काहीतरी बोलणार होती, पण संध्याजींनी तिला आधीच तयार केले होते. तिच्या भरजरी लाल लेहंग्यात ती जणू आकाशातून उतरलेली परीच दिसत होती. तिला पाहून संध्याजींचीही नजर तिच्यावर खिळली. तिच्यातून एक विलक्षण आकर्षण आणि पवित्रता ओसांडून वाहत होती. अम्माजींनी चांदणीच्या ओठांवर हात ठेवून तिला शांत केले. गप्प बस चांदणी, जे काही घडत आहे ते घडू दे. ही माझी मनापासूनची इच्छा होती, जी कदाचित अशा प्रकारे पूर्ण व्हायची होती, त्या किंचित हसून म्हणाल्या. चांदणी सुद्धा गप्प झाली. तेवढ्यात विजय ठाकूर परवानगी मागण्यासाठी खोलीत आले. चांदणीने स्वतःला आणखी थोडे झाकून घेतले. ती सावंचक होऊन बसली. अम्माजी, मी काही चुकीचं बोललो तर मला माफ करा, पण मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, विजय ठाकूर म्हणाला. हो सांग विजय. अम्मा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे वळली. खरं तर आरती आणि रुद्रवीरचं लग्न व्हावं असा माझा इरादा होता आणि ही माझी मनापासूनची इच्छा देखील आहे. तुम्ही तुमच्या निर्णयावर पुनर्विचार करायला हवा. आरती लहानपणापासून याच घरात वाढली आहे. ती आपलीच मुलगी आहे, त्यामुळे रुद्रवीरवर तिचा पहिला हक्क आहे. आणि या मुलीला तर तिच्या घराविषयी काहीच माहिती नाही. घराचंच नाही तर घरच नाही, आणि तुम्ही तिचं लग्न रुद्रशी लावताय. विजय, एवढं पुरेसं आहे का की अजून काही बोलायचं आहे? अम्माने त्याला कठोरपणे मध्येच थांबवले. अम्मा थोड्या कठोर स्वरात बोलताच तो लगेच शांत झाला. लग्नानंतर या मुलीची माझ्याशी आणि रुद्राशी ओळख होईल. आरतीचे बोलणे तिथेच थांबले. देव तिचे भलं करो. बोलणे संपवून ती उठून उभी राहिली आणि विजय ठाकूर आपला राग आवरत तिथून बाहेर गेला. थोड्या वेळासाठी संध्याजी खोलीतून बाहेर आल्या नाहीत. अम्माजी, पंडितजी वधूला बोलवताय, लवकर करा. चांदणीसारखी चमकत असलेल्या अम्माजींनी प्रेमाने तिच्या डोक्यावरचा पदर सारवला. तिला घेऊन संध्याजी आणि अम्माजी मंडपात गेल्या, जिथे रुद्रवीर ठाकूर आधीच बसलेला होता. मंडप सजवलेला होता आणि पंडितजी मंत्रोच्चार करत विवाहाची विधी पूर्ण करत होते. नवरदेवाच्या वेशात असलेला रुद्रवीर ठाकूर शांत आणि गंभीर बसला होता. त्याचा चेहरा निर्विकार होता. तो लग्नामुळे खुश नव्हता, कारण त्याच्यावर ते लादले गेले होते असे वाटत होते. चांदणी मंडपात थोडी घाबरलेली आणि चिंताग्रस्त होऊन बसली होती. चिंतेने तिचे हृदय धडधडत होते. तरीही तिच्या मनात एका नवीन आयुष्याची थोडी आशाही होती. अम्माजी लग्नाने खूप आनंदी झाल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आज समाधानाचे भाव स्पष्ट दिसत होते. संध्याजींनाही लग्नाचा खूप आनंद झाला होता आणि त्या नात्यामुळे कुटुंबाला झालेला आनंद त्यांना दिसत होता. पुरोहितांनी मंत्रोपचार करत
विवाह लावला आणि शेवटी वधूवरांनी वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पाया पडले. संध्या आणि अंबाजींनी चांदणीला अशा प्रकारे मिठी मारली जणू ती त्यांच्यासाठी खूप मौल्यवान होती. सुखी राहा माझ्या बाळा, अंबाजींनी त्या दोघांना एकत्र आशीर्वाद दिले. तिच्या चेहऱ्यावर पदर घेतला होता. रुद्रचा चेहरा बर्फासारखा थंड होता. पण दुसरीकडे चांदणीला त्याच्या खोलीत नेण्यात आले. ती त्याच्या पलंगावर थरथरत बसली होती. तिला माहीत होते की रुद्र तिला आज काही सोडणार नाही. जे काही घडले होते त्याबद्दल तो आपला राग नक्कीच तिच्यावर काढेन. या भीतीमुळे तिचा रक्तदाबही झपाट्याने कमी झाला होता. संध्याने तिला जबरदस्तीने दूध प्यायला लावले आणि थोडे अन्नही दिले, पण तिची भीती काही कमी झाली नाही. दरम्यान रुद्र प्रचंड संतापला होता. अम्माने त्याला तिच्या खोलीत बोलावले, पण पहिल्यांदाच तो तिच्यावर रागावून वाड्यातून बाहेर पडला. तो मध्यरात्री वाड्यात परत आला होता. त्याला या सगळ्यामागे त्या मुलीवर संशय होता, जी दिसायला अगदी निरागस होती. तो खरंच निर्दोष होता, पण त्याला वाटत होतं तसं नाही. आज गप्प राहून तिने रुद्रला दोषी सिद्ध केलं होतं. जर ती बोलली असती तर कदाचित हे सगळं घडलंच नसतं. त्याला तिचं मौन कळत नव्हतं, पण आता त्याला तिला विचारायचं होतं की ती काहीच का बोलली नाही. रात्रीच्या शांततेत तो वाड्यात शिरला. संपूर्ण वाडा शांत होता. तो सरळ आपल्या खोलीकडे गेला. दार उघडताच त्याला त्याच्या पलंगावर एक कोमल आकृती दिसली. त्याच्या मनात राग उफाळून आला. ती पदर घेऊन बसली होती, पण उशीला टेकून झोपी गेली होती. कदाचित त्याची वाट पाहताना तिला झोप लागली असावी. रुद्रने आपली धोती काढली, आपल्या शर्टच्या बाह्या वर केल्या आणि तो तिच्या जवळ सरकला. त्याने तिचे मनगट पकडले आणि तिला पलंगावरून खाली ओढले. ती दचकून उठली आणि थेट त्याच्या छातीवर येऊन पडली. जणू काही ती भानावर नव्हती. तिला काय झाले आहे हे तिला समजत नव्हते. स्वतःला सावरण्यासाठी तिला काही क्षण लागले. माझ्या पलंगावर बसायची तुझी हिंमतच कशी झाली? रुद्रवीर रागाने म्हणाला आणि तिला हिसका देऊन दूर ढकलले. नाजूक चांदणीचा तोल गेला आणि ती खाली पडली. तिच्या मनगटावर ताण आल्याने ती हुंदके देऊ लागली. तुला काय वाटतं? तू रुद्रवीर ठाकूरांना फसवू शकशील? मी कोण आहे असं तुला वाटतं? तो पुढे सरकला आणि तिला पुन्हा उचलण्याचा प्रयत्न करू लागला. तिच्या डोक्यावरून तिचा पदर खाली सरकला. रुद्र क्षणभर स्तब्ध झाला. त्याच्यासमोर ती निरागस मुलगी होती. उचकी देत हुंदके देत होती. फिकट गुलाबी चेहरा, नाजूक ठेवण, पण हा परिणाम क्षणिक होता. पुढच्या क्षणी त्याचा राग पुन्हा उफाळून आला. तू गप्प का राहिली आहेस? बोल, उत्तर दे. तू मला दोषी का ठरवलंस? मी तुझा अपमान करण्याची हिंमत तरी कधी केली? त्याने तिला हलवण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा चांदणीचा आवाज तिच्या घशातच अडकला. तिचे अश्रू वाहतच राहिले. तुला जीभ आहे की नाही? तू का बोलत नाहीस? रुद्रला राग येत होता. जर त्याला तिची अवस्था कळली असती तर त्याने कदाचित हा प्रश्न विचारला नसता. फक्त एक निरुपयोगी मुलगी, तो तिला म्हणाला. त्याने तिला बाजूला ढकलले आणि तो बाथरूममध्ये गेला. चांदणी गळ्यात हात घालून रडत होती. हे देवा, माझ्यासोबतच असं का होतंय? मला त्याला सांगायचंय. कसं सांगू? तो खूप रागवलाय. ती स्वतःशीच पुटपुटली. ती उठली आणि एकामागून एक, मग तिसरा असं पाण्याचे ग्लास पिऊ लागली. तिला काहीतरी बोलायचं होतं, पण आवाजच येत नव्हता. थोड्या वेळाने रुद्र आंघोळ करून बाहेर आला. तो आरशासमोर उभा राहून तिच्याकडे एकटक पाहत होता. मी फक्त अम्माजींच्या आग्रहामुळे लग्न केलं, आठवतंय? नाहीतर तुझ्यासारख्या मुलीला माझ्या आयुष्यात जागा नाही. तो ड्रेसिंग टेबलसमोर आपल्या केसांमध्ये हात फिरवत रागाने म्हणाला. तिचा अडखळत असलेला आवाज ऐकून रुद्र दचकून तिच्याकडे वळला. तर मॅडमला जीभ आहे. ती जिथे हलायला पाहिजे तिथे हलतच नाही, पण आता माझ्यासमोर तर अजिबातच नाही. कळतंय का? तो गुरगुरला. चांदणी हलकेच मान हलवत 2 पावले मागे सरकली आणि अजून एक गोष्ट, खबरदार, जर तू या खोलीतून बाहेर गेलीस तर. त्याने तिला धमकी दिली आणि खोलीला लावून असलेल्या अभ्यासिकेत जाऊन दार बंद केले. मी काय करू देवा? मला मदत करा. आई, तू जिवंत असती तर बरं झालं असतं. म्हणजे मला हा दिवस पाहावा लागलाच नसता. ती डोळ्यात अश्रू घेऊन जाऊन सोफ्यावर बसली. तिला खूप झोप येत होती आणि रुद्रने तिला झोपूही दिले नव्हते. ती आधीच एक अशक्त झोपेची दिवाणी असलेली मुलगी होती. आपले अश्रू पुसत ती गुडघ्यावर डोके टेकवून सोफ्यावर बसली आणि तिने डोळे मिटले. कोण जाणे हे क्रूर आयुष्य तिला अजून किती परीक्षांमधून घालवणार होते. थोड्या वेळाने रुद्र बाहेर आला आणि त्याने तिला सोफ्यावर झोपलेले पाहिले. तो क्षणभर स्तब्ध झाला, पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःला सावरले, पलंगाकडे सरकला आणि झोपायला आडवा झाला. दिवा बंद केल्यावरही त्याने तिच्याकडे पुन्हा एकदा पाहिले. क्षणभर त्याचे हृदय थोडेसे पाघळले. काहीही असो, ती एक नाजूक आणि निरागस मुलगी होती आणि हे त्याला तेव्हा समजले होते, जेव्हा त्याने तिला पलंगावर उचलले होते. ती खूपच सुंदर दिसत होती. ती निरागस दिसते, पण तिने खेळलेला डाव घाणेरडा आहे. त्याने स्वतःला सावरले. बरं, कारण काहीही असो,
मी सुद्धा रुद्रवीर ठाकूर आहे. जोपर्यंत मला सत्य कळत नाही तोपर्यंत मी तिला जाऊ देणार नाही. मी तिला इतकी कठोर शिक्षा देईन की आयुष्यभर तिला आठवण राहील की तिचा सामना एका सरदारशी होत आहे. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडे तोंड वर करून एका उशीवर आडवा झाला. दिव्याच्या मंद पिवळ्या प्रकाशात तो तिच्याकडे पाहतच होता, जिचे डोके मागे झुकून सोफ्याच्या कडेवर टेकले होते. कदाचित तिला खरंच झोपेचे वेड असेल आणि ज्यांना झोपेचं वेड असतं ते काट्यांवरही झोपू शकतात. डोळे मिटताच त्याने हा विचार केला. सूर्याचा प्रकाश पाहिजे तितका पसरला नव्हता. अंधार अजूनही कायम होता. पृथ्वीला मिठी मारली. सकाळची लाली काही क्षणातच येणार होती. दूरवरच्या मंदिरांमधून येणारा आरतीचा आवाज तिच्या कानावर पडला. चांदणीने वळण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या मानेवर काहीतरी सरपटत असल्याचे तिला जाणवले. तिने घाबरून हात पुढे केला आणि तिचा हात एका जाडसर वस्तूला लागला. ती भीतीने किंचाळली आणि ती वस्तू झटकून टाकली. ती पटकन उठली, आपला दुपट्टा काढून टाकला आणि वारंवार आपल्या मानेला स्पर्श करू लागली, पण लगेचच मागे हटली. तिची किंचाळी ऐकून रुद्रने लगेच डोळे उघडले आणि तो तिच्या दिशेने धावला. काय झालं? तू ठीक आहेस ना? तिचा हात धरून त्याने काळजीने विचारले. तेवढ्यात घाबरून चांदणीने त्याच्यावर झडप घातली. रुद्र क्षणभर स्तब्ध झाला. त्याची जीभ टाळूला चिटकली. त्याचे संपूर्ण शरीर सुन्न झाले. कृपया मला वाचवा. मला कळत नाहीये मला काय झालं होतं, ती अडखळत म्हणाली. रुद्र लगेचच भानावर आला आणि त्याने तिला हळूच दूर ढकलले. ती अजूनही थरथरत होती. रुद्रने दिवा लावला आणि तिच्याकडे पाहिले. तिचे ओढणी विना असलेले सुंदर शरीर पाहून आपल्या हृदयाची धडधड नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत तो क्षणभर थांबला. त्याचवेळी चांदणी अजूनही आपल्या कपड्यांवरील धूळ झटकत होती. जणू काही अंगावर अजूनही काहीतरी सरपटत असल्याची भावना तिला होतच होती. तू काल रात्री कपडे बदलले नाहीस? तिला नक्की कशामुळे असे झाले होते हे त्याला कळत नव्हते. तो क्षणभर तिच्या जवळ येऊ लागताच ती अचानक स्तब्ध झाली. मला तुझी भीती वाटत होती. तिने तिचे खरे कारण सांगितले. अरे खरंच? जेव्हा सगळे मला दोष देत होते तेव्हा तुला भीती वाटत नव्हती का? आणि तुझ्यामुळे मी माझ्या अम्माजींच्या आणि आईच्या नजरेतून उतरलो. तो उपहासाने म्हणाला. नाही, तसं काही नाहीये. तिने पटकन मध्येच थांबवले. ठीक आहे, मग तू कशी आहेस? तो पुन्हा रागाने बोलला आणि चांदणी भीतीने 2 पावले मागे सरकली. तिला त्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती आणि कदाचित तिने दिलीही असती, कारण तिने नुकतेच बोलण्याचे धाडस गोळा केले होते. पण त्याचा रागावलेला चेहरा आणि लाल डोळे पाहून तिची भीती पुन्हा तिच्यावर हावी झाली. तू मला का सांगत नाहीस? तू खरं का सांगत नाहीस? तू सगळ्यांना सांगितलंस का? तो कठोरपणे म्हणाला. आधी तुझी नजर खाली कर. ती घाबरून म्हणाली. काय? तुझं डोकं फिरलंय का? तो उपहासाने म्हणाला. तुझे हे लाल डोळे पाहून मला भीती वाटते. जर तू दुसरीकडे पाहिलंस तर मी काहीतरी बोलू शकेन. ती हळू आवाजात म्हणाली. आज तू खूप छान बोलत आहेस. जर तू आधीच बोलली असतीस तर मला आज तुझ्याशी लग्न करावं लागलं नसतं. तो आपला राग आवरत म्हणाला. काय? तुम्ही मला घटस्फोट देणार का? तिने मान खाली घालून लाजत विचारले. तिच्या डोळ्यात अश्रू होते, भीती आणि आशेचे मिश्रण. एका क्षणासाठी रुद्रवीरला हो म्हणावेसे वाटले, पण का ते त्याला कळत नव्हते. तो काहीच बोलू शकला नाही. त्या मुलीच्या डोळ्यातील आशेची ज्योत विझताना त्याला दिसत होती. तेवढ्यात दारावर थाप पडली आणि ते दोघेही दचकले. लेडीज कपडे कपाटात आहेत, पटकन जाऊन कपडे बदला, असे म्हणत तो तिच्याकडे दूर होऊन दाराकडे गेला. दासी मान खाली घालून बाहेर उभी होती. अम्माजी तुम्हाला आणि चांदणी मॅडमांना त्यांच्या खोलीत बोलवताय. ठीक आहे, त्यांना सांगा आम्ही लगेच येतो, असं म्हणत रुद्रने दार बंद केले आणि ड्रेसिंग टेबलासमोर उभा राहून तो आपले केस विंचरू लागला. थोड्या वेळाने ते दोघेही अम्माजींसमोर बसले होते. अम्माजी त्यांच्याकडे रोखून पाहत होत्या. दोघेही पूर्णपणे शांत होते. रुद्र, बाळा, तुला काही तक्रार असेल तर तसं सांग. त्याच्या शांततेने तिला धक्का बसला. त्याच्याकडे बघत ती म्हणाली. ते गोष्टी आता महत्त्वाच्या नाहीत अम्माजी. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं आहे. रुद्र शांतपणे म्हणाला. त्याचा त्याच्या अम्मावर पूर्ण विश्वास होता, पण तिच्या निर्णयाने त्याला पार हादरवून टाकले होते. तुझा माझ्यावर विश्वास नव्हता. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला ही वेदना होत राहील, असे म्हणत त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिले. त्याची अम्मा जागेवरून उठून त्याच्याजवळ आली आणि तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आईचा तिच्या मुलावर पूर्ण विश्वास असतो. काल होता तितकाच आजही आहे आणि नेहमीच राहील. जर तुझा विश्वास होता तर मग काल इतक्या घाईने हे लग्न का ठरवले? त्याने आयुष्यात पहिल्यांदाच तिला असे तडकाफडकी विचारले. हो, स्वार्थी भावनेने. त्या क्षणी माझी सहनशक्ती संपली होती. चांदणी सुरक्षित राहावी अशी माझी इच्छा होती आणि तिला सुरक्षित ठेवण्याचा हाच एक मार्ग माझ्याकडे होता.
माझ्यावर दोषारोपी करून तिला मध्येच थांबवत तो म्हणाला, नाही रुद्र, परिस्थितीच तशी झाली होती. आज चांदणीचं नाव तुझ्याशी जोडलं गेलं. उद्या जर ते दुसऱ्या कोणाशी जोडलं गेलं असतं तर मी काय करू शकले असते? मी फक्त याचा अर्थ तू आणि या मुलीने या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. तो जागेवरून उठून उभा राहिला. अम्माजी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिल्या. तो इतका रागवेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. रुद्र, या सगळ्याबद्दल मी तुझी माफी मागते. तिच्या डोळ्यात अश्रू होते. रुद्रचा सगळा राग नाहीसा झाला आणि तो जणू काही जागा झाल्यासारखा ताठ बसला. ती हात जोडून त्याची माफी मागणार इतक्यातच रुद्रच्या हृदयाची धडधड वाढली. त्याने तिचे दोन्ही हात धरले आणि ओठांनी त्यांचे चुंबन घेतले. अम्माजी, असे करून मला पापात भागीदार बनवू नका. कृपया तुमच्या अम्माजींना माफ करा. त्याचा चेहरा हातात धरून ती म्हणाली, अम्माजी, माझा स्वाभिमान मला माझ्या जीवाहूनही प्रिय आहे. ज्याला मी काल इथे माझ्याच महालात दुखावले आहे, माझ्याच लोकांमध्ये, हे मी इतक्या लवकर समजून घेऊ शकत नाही. कृपया मला थोडा वेळ द्या. अखेरीस त्याने ही हार मानली. मग अम्माजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या जीवापाड प्रिय नातवाकडे पाहिले. आपल्या नातवाला दुखावल्यानंतर त्यांना रात्रभर झोप लागली नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारे शांती मिळत नव्हती. आता तिच्या मनात थोडी शांतता पसरली होती. बाळा, परिस्थिती अशी होती की आपल्या महालात या मुलीला आणखी अत्याचारांना सामोरे जावे लागू नये असे मला वाटत होते. आता तुझे नाव तिच्या नावाशी जोडले गेले आहे. आता कोणीही तिच्याकडे वाईट नजरेने पाहणार नाही. बाकी या नात्याचे ओझे तुझ्यावर राहणार नाही. तू तुझ्या इच्छेनुसार आयुष्यात पुढे जाऊ शकतोस. तू पुन्हा लग्नही करू शकतोस. अम्माजी रुद्रला मोठ्या मनाने म्हणाल्या, पण फक्त मला एक वचन दे. तुझी अम्मा जिवंत असो वा नसो, तू चांदणीचे रक्षण करशील. तू तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिचे रक्षण करशील. त्या आपल्या मनातील गोष्ट बोलून त्याच्याकडून वचन घेत होत्या आणि त्याचवेळी जवळच उभ्या असलेल्या चांदणीच्या मनात फक्त त्याला पुन्हा लग्न करण्याची परवानगी देण्याचा विचार घोळत होता आणि त्यामुळे तिला विजेचा धक्का बसल्यासारखं वाटलं. तरी ती गप्प राहिली. ते श्रीमंत लोक आहेत हे तिला माहीत होतं. ती त्यांच्या बरोबरीची नव्हती, ना त्यांच्या दर्जाची. त्यामुळे ती आपले हक्क कसे मागणार होती? पण निदान ती आपले अश्रू तरी पुसू शकत होती. नातू आपल्या आजीला वचन देत होता तर चांदणी आपले अश्रू ओघळताना पाहून फक्त कडवट हास्य हसली. घरातील सर्वजण नाश्त्याच्या टेबलापाशी उपस्थित होते. रुद्रनेही एक खुर्ची ओढून घेतली आणि तो बसला. पण त्याच्या मागे उभ्या असलेल्या चांदणीला त्यांच्यासोबत बसायचं धाडस झालं नाही. आत्तापर्यंत कोणीही तिला इतकं महत्त्व दिलंच नव्हतं की ती त्यांच्यासोबत बसायचा विचारही करू शकेल. तिथे सर्वांना पाहून ती घाबरली आणि मागे वळू लागली. कुठे चाललीस? रुद्रने विचारले. अचानक त्याने तिला हाक मारली आणि सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. मी स्वयंपाकघरात, ती हळू आवाजात म्हणाली. का? प्रश्न विचारणे ही रुद्रची सवयच होती. चांदणीने घाबरून सगळ्यांकडे पाहिले आणि मग मान झुकवली. हो, ते नाश्ता करायला. मग हे सगळं काय आहे? त्याने टेबलाकडे बोट दाखवत विचारले. रुद्र, तिला सोड. ती नेहमीच नोकरांसोबत बसून नाश्ता करते. तिला या सगळ्याची सवयच नाही. सुनंदाजी तुच्छतेच्या स्वरात म्हणाल्या. रुद्रने त्यांच्याकडे तिरकस नजरेने पाहिले. जर तिला सवय नसेल तर तिला सवय होईल. आता ती सगळ्यांसोबत जेवेल. इकडे ये चांदणी, त्याने सुनंदाला उत्तर दिले आणि तो चांदणीकडे वळला. ती अचानक दचकली. ऐकलं नाहीस का? इकडे ये, तो कपाळावर आठ्या आणत म्हणाला. ती पटकन येऊन त्याच्या बाजूला उभी राहिली. रुद्रने तिच्यासाठी एक खुर्ची ओढली आणि तिला बसायचा इशारा केला. ती थरथरत त्याच्या बाजूला बसली. तिला पाहून बाकी सगळ्यांना आश्चर्य वाटले. एका सामान्य मुलीवर सरदारने दाखवलेली दया पाहून अम्माजी सोडून बाकी सगळ्यांचे चेहरे बदलले. ती खूप आनंदी होती. तिला नेमकं हेच हवं होतं. संध्याजींच्या ओठांवरही एक मंद स्मित उमटले. चांदणी मांडीवर हात ठेवून बसली होती. जेव्हा रुद्रने तिच्यासमोर एक ताट ठेवले आणि तिला नाश्ता करण्याचा इशारा केला, त्याचा तो इशारा पाहून आरतीच्या मनात आग लागली. त्या ठिकाणी आज चांदणी बसली होती. ती स्वतः. तिला ते मिळवायचे होते. नाश्ता झाल्यावर रुद्र म्हणाला, माझ्या खोलीत ये. आनंद ठाकूर असे म्हणाले आणि रुद्रने होकारार्थी मान हलवली. बाकीचे सर्वजण आपापल्या नाश्त्यात व्यस्त होते. काल जे घडले होते, ज्या प्रकारे लग्न झाले होते, ते पुन्हा सांगण्याचे धाडस कोणाचेही नव्हते. फक्त अम्माजींनीच रुद्रला काही गोष्टी सांगितल्या होत्या. बाकी कोणीही तिला काही बोलले नाही. जणू काही सर्वांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. ती रुद्रच्या खोलीत होती. तेव्हा आरती रागाने खवळून आली. पलंगावर विचारात गडून बसलेली चांदणी तिला पाहताच धक्क्याने उठून उभी राहिली. तू स्वतःला कोण समजतेस? केवळ लग्न झाले म्हणून रुद्र तुझा झाला या भ्रमात राहू नकोस. तो अजूनही माझाच आहे, फक्त माझा, आणि मी तो तुझ्याकडून परत घेईन. तू नालायक मुलगी.
रुद्राच्या खोलीत थांबण्याची सुद्धा लायकी तुझ्यात नाही. एकदा रुद्रला जाऊ दे आणि मग बघ मी तुझं काय करते. अशी धमकी देऊन ती रागाने निघून गेली. चांदणीचा श्वास अडकला. तिला आरतीची आधीच खूप भीती वाटत होती. ती पुन्हा थरथरू लागली. तेवढ्यात रुद्र आत आला. तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती, ज्यामुळे तो दचकला. काय झालं? त्याची इच्छा असूनही तो तिच्याशी कठोरपणे बोलू शकला नाही. त्याचा आवाज ऐकून चांदणी आणखीनच घाबरली आणि त्याच्याकडे धावत गेली. कृपया मला इथे सोडून जाऊ नका. मला जायचे. मला तुमच्यासोबत घेऊन चला. त्याचे मजबूत हात आपल्या नाजूक हातात धरून ती रडत रडत म्हणाली, मी तुझे लाड करण्यासाठी लग्न केले नाही. आपले हात सोडवत तो सौम्य पण थंड स्वरात म्हणाला, मला माहीत आहे सगळं काही गरजेपोटी घडलं, पण तुम्ही अम्माजींना वचन दिलं होतं की तुम्ही माझं रक्षण कराल. मग तुम्ही मला इथे कसं सोडून जाऊ शकता? तिला असं सतत बोलताना पाहून रुद्रला आश्चर्य वाटले. इथे तुला कोणता धोका आहे? तो उपहासाने म्हणाला. त्यावर ती गप्प झाली. तुम्ही कृपया मला तुमच्यासोबत घेऊन चला. मी खरंच वचन देते. मी तुम्हाला त्रास देणार नाही. मी तुमची सगळी कामं करीन. मी तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा येणार नाही. तुम्ही जिथे कुठे राहाल मला तिथे एका कोपऱ्यात जरी जागा दिली तरी चालेल. तिचे शब्द ऐकून रुद्र मनातल्या मनात हसला. पण मी दुसऱ्या लग्नाचा विचार करतोय आणि मी माझ्या दुसऱ्या पत्नीला माझ्यासोबतच ठेवणार आहे. तू माझ्या दुसऱ्या पत्नीला माझ्यासोबत सहन करशील का? तो जणू तिची परीक्षाच घेत होता. चांदणीने ऐकले. क्षणभर तिच्या डोळ्यात वेदना चमकून गेली. पण मग ती किंचित हसली आणि म्हणाली, मी तुमची दासी म्हणून राहीन. मी तुमची आणि तुमच्या पत्नीची सेवा करीन. फक्त मला इथे सोडून जाऊ नका. ती तेच तेच पुन्हा पुन्हा म्हणत राहिली. तिला तो दिवस अजूनही आठवत होता जेव्हा त्यांनी तिच्यावर चोरीचा आरोप करून तिचे हात जाळले होते. जखमा भरल्या होत्या पण व्रण तसेच राहिले होते. मजेदार. पण मला कबाबमध्ये हड्डी आवडत नाहीत. तो ड्रेसिंग रूमकडे जात म्हणाला. कदाचित तो वाडा सोडण्याच्या तयारीत असावा. चांदणीला जणू हवेलीत ऑक्सिजनची कमी झाल्यासारखे वाटले. तिला गुदमरल्यासारखे वाटू लागले. रुद्र तयार होऊन बाहेर आला. तो स्वतःवर अत्तर फवारत होता आणि आरशात स्वतःकडे पाहत होता. पण त्याची नजर चांदणीच्या चेहऱ्यावर खिळून राहिली होती. तिचा फिकट चेहरा आणि तिच्या डोळ्यात दडलेली भीती रुद्रला समजत नव्हती. काही अडचण आहे का? त्याला विचारायचे नव्हते, पण तो स्वतःला थांबवू शकला नाही. तो तिच्या जवळ आला आणि तिला काळजीपूर्वक पाहू लागला. ती आणि जर तिने तक्रार केली तर तो काहीतरी टोकाचं पाऊल उचलून निघून जाईल आणि मग ती एकटी पडेल, जिथे तिच्याशी पुन्हा तसंच वागलं जाईल. ते सहन करायला ती आता शिकली होती. पण ठीक आहे. तो वळला आणि आपलं सामान भरू लागला. मी काही दिवस फार्म हाऊसवर राहणार आहे. तुला ही खोली वापरायची असेल तर तू पलंगावर झोपू शकतेस. तो तिच्या चेहऱ्याकडे अशा नजरेने पाहत म्हणाला जणू त्याला काही विशेष काळजी नव्हती. काही लागलंच तर अम्माजींना सांग. तुम्ही कधी परत येणार? तिने त्याच्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच्याच प्रश्नाने दिलं. कदाचित काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी. प्लीज इतक्या उशिरा येऊ नका. ती जवळ येऊन उभी राहिली. तो तिला पुन्हा म्हणाला, तुला कशाची भीती वाटते का? यावेळी तो थोडा गंभीर झाला. नाही नाही, मला कुणाची भीती वाटत नाही. ती घाबरून म्हणाली, हो मी आज सकाळी पाहिलं. तुला एका लहानशा झुरळाची भीती वाटत होती. तो गमतीने म्हणाला. चांदणीला ती सकाळ आठवली. तुम्हाला माहीत नाही, जेव्हा ते सरपटतं तेव्हा अंगावर काटा येतो, जसं पायात काटे टोचतात. तिने तिच्या भीतीचं कारण हळूच समजावून सांगितलं. तुला फक्त झुरळाचीच भीती वाटते का? की इतर कुणाचीही? त्याच्या प्रश्नावर चांदणी थांबली. जणू काही आरतीच्या विचाराने तिचा आवाज पुन्हा क्षीण झाला होता. पण रुद्रला तिचं मूक उत्तर समजलं. कुणालाही घाबरू नकोस. आता तुला कोणी काही म्हणणार नाही. तू माझी पत्नी आहेस आणि तू इथे त्याच नात्याने राहशील. त्याने तिला वचन दिले. तू मला तुझी पत्नी सुद्धा मानत नाहीस किंवा पत्नीचे हक्क देत नाहीस. त्याची जाणारी पावले जणू थांबलीच. तिच्या शब्दांनी त्याला क्षणभर खिळवून ठेवले. तो वळला. तिच्या जवळ आला. तिचे नाजूक ओठ आपल्या ओठात सामावून घेतले आणि एका क्षणात तिला आठवण करून दिली की ती त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे. तो वळला. तिचे ओठ लाल झाले होते आणि तो मागे सरकला. चांदणी दगडासारखी स्तब्ध झाली. डोळे विस्पाटून त्याच्याकडे पाहत राहिली. त्या क्षणी रुद्र तिच्या अगदी जवळ आला. तो खाली वाकला. तिच्या नाकावरच्या लहानशा रिंगला आपले ओठ टेकवले आणि मग मागे सरकला. या अचानक झालेल्या स्पर्शाने चांदणीच्या चेहऱ्यावर लगेचच लाली पसरली. तिचा लाल झालेला चेहरा पाहून रुद्र क्षणभर थांबला. तुझं वय काय आहे? तिच्या अगदी जवळ उभा राहून त्याने विचारले. हो, 19 वर्ष. मान झुकवत ती म्हणाली. तू खूपच लहान आहेस. तो हळू आवाजात म्हणाला. मग स्वतःला सावरत तो म्हणाला, बरं मला उशीर होतोय. मी निघतोय. स्वतःची काळजी घे. यावेळी तो पूर्वीपेक्षा अधिक सौम्यपणे बोलला. तो निघून जात असताना त्याचा सुगंध चांदणीच्या श्वासात दरवळत राहिला, ज्यामुळे तिला एक विलक्षण नवीन भावना जाणवली. रुद्रला पंचायतीत जायचे होते. त्यानंतर जमिनीच्या काही कामांची व्यवस्था करायची होती.
त्याचा संपूर्ण दिवस कसा गेला हे त्याला कळलेच नाही. आता रात्र झाली होती. तो त्याच्या फार्म हाऊसवर जाण्यासाठी गाडीत बसला. सरदार, हवेली की फार्म हाऊस? ड्रायव्हरने नेहमीप्रमाणे विचारले. हवेलीला जायचंय. फार्म हाऊसऐवजी कसे तरी त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. ड्रायव्हर आधीच निघून गेला होता, पण रुद्रला स्वतःच्याच शब्दांचे आश्चर्य वाटले. तो फार्म हाऊसवर जाणार होता, पण कदाचित त्याच्या हे लक्षात आले नव्हते की एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात आली होती, जी त्याला स्वतःकडे खेचत होती. ती केवळ त्याची जबाबदारी नव्हती, तर त्याची पत्नी होती, त्याच्या अस्तित्वाचा एक भाग होती आणि कदाचित त्याच भावनेने त्याला न कळतपणे त्या हवेलीकडे परत खेचले होते. गाडी हवेलीच्या वरांड्यात शिरली. रुद्र गाडीतून उतरला आणि आतल्या बाजूला गेला, पण आतलं दृश्य पाहून तो थक्क झाला. आरतीने एकच गोंधळ घातला होता. अम्माजी मान खाली घालून बसल्या होत्या आणि चांदणी आरतीसमोर हात जोडून उभी होती. सांग, माझा हिऱ्यांचा सेट कुठे आहे? तू तो कोणत्या प्रियकराला दिला आहेस? मला सांगणार की त्या दिवसासारखे तुझे हात पुन्हा जाळू? आरती रागाने ओरडली. हे सगळं काय चाललंय? अचानक रुद्रच्या घुमणाऱ्या आवाजाने तिथे उपस्थित असलेले सर्वजण दचकले. आरतीने चांदणीचा मनगट सोडला आणि चांदणी थेट रुद्रच्या छातीशी धावली. सर्वांसमोर तिला रुद्रला तसे बिलगलेले पाहून आरतीच्या मनात मत्सर दाटून आला. मला वाचवा, मी काहीही केलेले नाही. चांदणी कशीबशी म्हणाली. ती आता रुद्रला पाहून बोलू शकत होती. रुद्रने आरतीकडे रागाने पाहिले. माझ्या पत्नीवर असा नीच आरोप करण्याची तुझी हिंमतच कशी झाली? त्याची गर्जना इतकी जोरात होती की त्याला बिलगून असलेली चांदणीसुद्धा क्षणभर थरथरली. आरतीला पुढे काही बोलायची हिंमत झाली नाही. सुनंदाजी सुद्धा आपल्या बहिणीच्या कृत्याने अस्वस्थ झाल्या होत्या. आधीची गोष्ट वेगळी होती, पण आता चांदणी रुद्रची पत्नी होती आणि तिच्यावर हात उचलणे इतके सोपे नव्हते. दरम्यान संध्याजींनी सुटकेचा निश्वास टाकला आणि देवाचे आभार मानले की रुद्र ऐनवेळी परत आला, नाहीतर आरती कोणाच्याही नियंत्रणाबाहेर गेली असती. सगळ्यांनी सावध करूनही आरती चांदणीला सोडायला तयार नव्हती. तिला इतक्या गोष्टी सांगितल्यानंतरही ती तिला पुन्हा जाळायला तयार होती. रुद्र, तिने माझा हिऱ्यांचा सेट चोरला आहे, ती ओरडली. रुद्र, सांग बरं. मी तुझ्यापेक्षा मोठी आहे, पण तिने माझा हार चोरला. आरती पुन्हा म्हणाली. गप्प बस. रुद्राची गर्जना इतकी मोठी होती की सगळे शांत झाले. कोणता हिऱ्याचा सेट? तो रागाने आणि तिरस्काराने म्हणाला. आरती पूर्णपणे शांत उभी राहिली. जर तू भविष्यात असा कोणताही आरोप केलास तर मी तुला कठोर शिक्षा देईन. मी तुला घरातून हाकलून देईल. सध्या तू हे घर तुझे समजून इथे राहत आहेस. मी तुला उभे राहायलाही जागा देणार नाही. आंटी, तुमच्या बहिणीला इथून घेऊन जा, नाहीतर मी तिला स्वतः घेऊन जाईन आणि घराबाहेर सोडून देईन. त्याच्या आवाजात इतका अधिकार होता की सगळे शहारले. रुद्र, रागवू नकोस, सुनंदा घाबरून म्हणाली, पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. आणि हो, आजपासून माझ्या बायकोपासून दूर राहा. तिच्याबद्दल एक शब्द जरी ऐकलास तरी मी सहन करणार नाही, समजलत? आपले सर्व संस्कार विसरून तो रागाने बोलला. सुनंदाजींनी आरतीला जबरदस्तीने तिथून ओढून नेले. बरं झालं तू परत आलास रुद्र, नाहीतर ही आरती. अम्माजींनी सुटकेचा निश्वास टाकला. रुद्रला वाईट वाटले. तुम्ही तिला का नाही थांबवलत? ती कुणाचं ऐकत नाही. तिला सुनंदा आणि विजय दोघांचाही पाठिंबा आहे, म्हणूनच तिला जे काही हवं ते ती करतेच. अम्माजी एक दीर्घ श्वास घेत म्हणाल्या. तेवढ्यात त्यांच्या मागे उभी असलेली चांदणी अचानक म्हणाली. काल आरतीजीनेच मला तुमच्या खोलीत जबरदस्तीने आणलं आणि मग बाहेरून दार लावून घेतलं. मी खरंच निर्दोष आहे. तिचा आवाज हळूहळू थरथरू लागला. आणि तुम्ही तर काल रात्रीपासून मलाच दोष देत आहात. तुम्ही काल रात्रीपासून मला खूप ओरडले देखील आहेत. जेव्हा रुद्र तिच्या जवळ आला तेव्हा तिची जीभ हळूहळू उघडू लागली. रुद्र आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. मग आपल्या अम्माजींकडे पाहून तो म्हणाला. तिला स्वतःची जीभ आहे? सुरुवातीला रुद्रचे शब्द ऐकून तिला आश्चर्य वाटले, पण नंतर संध्याजी आणि अम्माजी दोघेही हसल्या. त्यांना हसताना पाहून चांदणीच्या लक्षात आले की ती अजूनही रुद्रच्या छातीला लागून उभी आहे. तिने त्याला मिठी मारताच तिची सगळी भीती नाहीशी झाली होती आणि आजही तेच घडलं. तिचं तोंड उघडलं. लाजेने लालबुंद होऊन तिने आपला चेहरा रुद्रच्या छातीत लपवला. अम्माजी आणि संध्याजी हसत निघून गेल्या. जवळजवळ 2 महिन्यानंतर. चांदणी, तुझं पूर्ण नाव काय? रुद्रने विचारले. ती पलंगावर अर्धवट आडवी पडली होती आणि तिचं डोकं त्याच्या छातीवर टेकलेलं होतं. आता दोघांनीही एकमेकांना मनापासून स्वीकारलं होतं आणि रुद्र तिला त्याच्या फार्म हाऊसवर घेऊन आला होता, जिथे ती गेल्या 15 दिवसांपासून त्याच्यासोबत होती. रुद्रच्या प्रेमाने आणि स्पर्शाने चांदणीला पूर्णपणे बदलून टाकलं होतं. इतकंच नाही तर चांदणीला शिक्षणाची खूप आवड असल्यामुळे तिला अधिक शिक्षण घेण्याचाही त्याचा मानस होता. माझं पूर्ण नाव चांदणी रुद्रवीर ठाकूर आहे, तिने आत्मविश्वासाने मान वर करत म्हटले. हा आत्मविश्वास सुद्धा रुद्रनेच दिलेली एक देणगी होती.
नाहीतर ती एक भित्री घाबरट व्यक्ती होती. पुन्हा एकदा अशा सामर्थ्याने जगणे तिच्यासाठी कठीण होते. हे सोपं नव्हतं. रुद्रसारखा जीवनसाथी मिळाल्याबद्दल ती रोज देवाचे आभार मानत असे. मला तुझं नाव खूप आवडतं, रुद्र हसून म्हणाला. आणि मी? ती किंचित लाजून म्हणाली. हे सुद्धा मला तुला सांगावं लागेल का? तो तिच्याजवळ झुकला आणि तिचं डोकं उशीवर टेकवलं. नाही, आता मला कळलं, ती हसून म्हणाली आणि आपला हात हलकेच त्याच्या छातीवर ठेवला. पण मला हे तुला रोज सांगावंसं वाटतं, कारण त्यासाठी मला रोज तुझ्या खूप जवळ येऊन तुझा कोमल स्पर्श अनुभवावा लागतो, जेणेकरून मला ही शांती मिळेल की माझ्या आयुष्यात फक्त चंद्रप्रकाश आहे आणि मी तुझ्यासाठी वेडा आहे. तो आपल्या दाढीने तिचे गाल हलकेच कुरवाळत म्हणाला. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. रुद्रने एका क्षणात तिचे हसणे थांबवले आणि चांदणीला माहीत होते की आता त्याने एकदा मनाचा निश्चय केला आहे. तो अजिबात थांबणार नाही आणि चांदणीला त्याला थांबवायचेही नव्हते. तिने स्वतःला त्याच्या मिठीत विरघळण्यासाठी तयार केले होते. तो मोठ्या तीव्रतेने आणि उत्सुकतेने तिच्या कोमल नाजूक अस्तित्वात विलीन होत राहिला आणि चांदणी अत्यंत धुंद अवस्थेत डोळे मिटून रुद्राने दिलेली ही शांती अनुभवत होती. आता ती स्वतःला एका वेगळ्याच जगात अनुभवत होती. रुद्रच्या जवळ आल्यावर एक विचित्रच धुंदी यायची, जी चांदणी आणि रुद्रच्याही प्रत्येक नसात भिडून जायची. ती त्याच्यासाठी श्वास घेण्यापेक्षाही जास्त महत्त्वाची झाली होती. ती त्याच्या आयुष्यात ऑक्सिजन इतकीच महत्त्वाची बनली होती. रुद्रला स्वतःलाही कळत नव्हते की तो तिच्या प्रेमात कधी पडला. कदाचित पहिल्याच रात्री. आणि आता चांदणीसुद्धा खूप बदलली होती. ती आता भीतीने मागे हटणारी मुलगी राहिली नव्हती. उलट ती धैर्याने बोलू लागली होती. रुद्रने तिला आपल्या प्रेमाच्या रंगाने पूर्णपणे रंगवून टाकले होते. त्यांची अशी प्रगती पाहून अम्माजींचा आनंदही द्विगुणित झाला. त्या नेहमी त्यांच्या सुखासाठी प्रार्थना करत असत. आता वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाच्या छायेत, वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांचे जीवन आता खऱ्या अर्थाने प्रेमाच्या प्रकाशाने उजळून निघाले होते.